आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। 2027 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले। यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू संत उपस्थित होते। कुंभमेळा प्राधिकरण, मायगोव्ह आणि असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने देशव्यापी लोगो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत देश-विदेशातून तब्बल 3067 प्रवेशिका प्राप्त झाल्या। स्पर्धेत पुण्याचे सुमित काटे यांनी प्रथम क्रमांक पटकावत 3 लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले, तर नोएडाचे मयांक नायक यांनी द्वितीय क्रमांक मिळवत 2 लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले। पंढरपूरचे पियुष पिंपळनेरकर यांनी तृतीय क्रमांक मिळवत 1 लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला। प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे, वृषाली केकणे देशमुख, बारिश दाते, विनय नारंग, डॉक्टर प्राजक्ता बस्ते, प्रफुल्ल सावंत, डॉक्टर दिनेश वैद्य, अँथनी लोपेज आणि डॉक्टर किरण शिंदे या नामवंत डिझाईन तज्ज्ञांच्या समितीने या बोधचिन्हाची निवड केली। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित साधू संतांचे स्वागत करत 2027चा सिंहस्थ कुंभमेळा भव्य आणि दिव्य स्वरूपात आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला। श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सन्मानित करावं। त्याचबरोबर माननीय मंत्री श्री गिरीश महाजन सरांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना उपर्ण आणि हार घालून त्यांचं स्वागत करावं। त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा सन्मान सत्कार करण्यासाठी मी शेखर सिंह सरांना सुद्धा विनंती करतो। त्याबरोबरच उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना सुद्धा सन्मानित करत आहेत श्री शेखर सिंह सर। त्याबरोबरच उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रताई पवार यांना सुद्धा श्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आपण सन्मानित करीत आहोत। सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी आसनस्थ व्हावं। आजचा हा सोहळा खऱ्या अर्थानं देखणा आणि संपन्न आणि अमृत योगाचा सोहळा आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण विविध आखाडातील साधू महंत महाराज या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा या उपक्रमाचा जो लोगो आहे, जे बोधचिन्ह आहे, जे आज इथे याचं अनावरण होणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते। मी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विनंती करतो श्री शेखर सिंह सरांना की त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। आज माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर, त्याच्यासोबतच डेप्टी चीफ मिनिस्टर श्री एकनाथ शिंदे सर, डेप्टी चीफ मिनिस्टर श्री सुनेत्रा पवार मॅडम, सर्वसन्मान्य मंत्रिमंडळाचे सर्वसन्मान्य महोदय इथे आज उपस्थित आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण संपूर्ण कुंभचं नियोजन करतोय, तसे आपले सर्व आखाड्याचे सन्मान्य साधू आणि सन्मान्य महंतजी आणि त्याच्यासोबतच आज उपस्थित आपले वरिष्ठ अधिकारी, परिरक्षक, विजेतेचे स्पर्धक आणि सर्वांचा मी सर्वात आधी स्वागत करतो। महाराष्ट्र शासन आणि कुंभमेळा प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या अधिकृत बोधचिन्ह अनावरण सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वात आधी आपल्या सर्वांचं स्वागत। आजचा सोहळा सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारीतील एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा भारताच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सभ्यतागत परंपरेचा जागतिक प्रतीक मानला जातो। आगामी सिंहस्थासाठी जागतिक स्तरावर प्रभावी आणि एक संघ दृश्य ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, मायगॉव्ह आणि असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील लोगो डिझाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेला देशभरासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। तब्बल 3067 प्रवेशिका प्राप्त झाल्या असून त्यापैकी सुमारे 70 प्रवेशिका या परदेशातून प्राप्त झाल्या। महाराष्ट्रातून सर्वाधिक 1055 प्रवेशिका प्राप्त झाल्या, तर दिल्ली, तामिळनाडू, गुजरात, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगणा यासह देशभरातील विविध राज्यांमधून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला।
पुणे, मुंबई, नाशिक, दिल्ली आणि नागपूर या शहरांमधूनही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. विशेष म्हणजे युवा पिढीचा या स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग राहिला आहे. प्रसिद्ध गीतकार आणि आता चेअरमॅन प्रसार भारती श्री प्रसून जोशी आणि इतर सर्व आपले ज्युरी मेंबर्स त्यांचे नेतृत्वाखाली परीक्षक मंडळाने अंतिम बोधचिन्हाची निवड केली आहे. आज अनावरण करण्यात येणारे अधिकृत बोधचिन्ह आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 संदर्भातील सर्व अधिकृत संवाद, बोर्डिंग्स, होर्डिंग्स, डिजिटल माध्यम, जनजागृती मोहीम आणि मार्गदर्शन व्यवस्थेचे प्रमुख दृश्य प्रतीक असणार आहे. विशेष म्हणजे आज सायंकाळी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि बांद्रा वर्ली सी लिंक या महत्वाच्या स्थळांवर सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या अधिकृत बोधचिन्हाचे विशेष प्रोजेक्शन करण्यात येणार असून या माध्यमातून सिंहस्थाची जागतिक संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचवण्यात येणार आहे. या शब्दात सर मान्यवरांचे पुन्हा एकदा स्वागत करून कार्यक्रम माननीय सीएम साहेबांची अनुमतीने प्रारंभ करण्याची विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की त्यांनी रिमोटचं बटन दाबून आजच्या या लोगोचं अनावरण करावं. रिमोट प्लीज. मला वाटतं सर मी माईक तुम्हाला देतो, तुम्ही बोललात तरी रिमोट. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व सर्व मंत्रीगण यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा या उपक्रमाचा, या अमृत योगाचा मला वाटतं बोधचिन्हाचं अनावरण झालं असं औपचारिकरित्या आपण जाहीर करतोय. मी आमच्या सर्व प्रतिनिधींना विनंती करतो की प्रत्येकाच्या हातामध्ये आपण या लोगोची प्रतिकृती देऊया आणि त्याचं फिजिकल अनावरण सुद्धा आपण आता या ठिकाणी करतोय. सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण आजच्या या नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा याचं हे बोधचिन्ह ह्याचं अनावरण आपण करीत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी फोटोसाठी थोडंसं जवळ यावं. तब्बल 3000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला हा उपक्रम होता आणि म्हणूनच हा लोकसहभागाच्या उपक्रमासाठी लोकसहभाग असलेला एका स्पर्धेच्या माध्यमातून या सर्व स्पर्धकांचं खरं तर अभिनंदन, कारण विजेता लोगो येण्यासाठी इतर सर्व स्पर्धकांची सुद्धा त्यामधली क्रिएटिव्हिटी इथे दिसणं खूप आवश्यक होतं आणि आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सर्व स्पर्धकांचा या ठिकाणी सहभाग नोंदवून घेणं शक्य झालं.
या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यापैकी 2 फेरीमध्ये त्याची निवड झाली. परीक्षकांचा सुद्धा कस लागला होता, कारण अत्यंत सुंदर अशी डिझाईन्स विविध स्पर्धकांनी आम्हाला पाठवली होती. आणि जी आता विजेते आहेत ती या ठिकाणी घोषित करण्याची ही वेळ आली आहे. मी आजच्या या स्पर्धेतील विजेत्यांना या ठिकाणी आमंत्रित करणार आहेत. सर्वप्रथम 3य क्रमांक मिळवणारा आमचा स्पर्धक पियुष पिंपळनेरकर याला मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं बक्षीस स्वीकारावं. रुपये 1 लाखचा धनादेश आणि सन्मान चिन्ह असं त्या बक्षिसाचं स्वरूप आहे. पियुष पिंपळनेरकर हा पंढरपूर येथील रहिवासी आहे आणि तिथून त्यानं हे डिझाईन करून आम्हाला पाठवलं होतं. 3य क्रमांकाचा लोगो त्याचा आहे आणि त्याला सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये धनादेश आणि सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. 2य क्रमांकाचा स्पर्धक आहे मयांक नायक आणि त्याचं सुद्धा अभिनंदन, त्यालाही आपण मंचावर येण्याची विनंती करतो. नोएडा इथून खरं तर त्याची ही एंट्री आम्हाला प्राप्त झाली होती. नोएडाचा हा विद्यार्थी आहे आणि त्यानं तिथून आम्हाला आपल्या नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा लोगो स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. आणि आत्ताच आपण ज्या लोगोचं अनावरण केलं त्या लोगोचा डिझायनर, तो स्पर्धक, तो विजेता आहे सुमित काटे, जो पुण्याचा विद्यार्थी आहे. आपण त्यालाही सन्मानित करूया. सुमित काटे. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा या स्पर्धेचा, लोगो डिझाईनच्या स्पर्धेचा हा विजेता. मान्यवरांचे आभार. मी यानंतर ज्या पद्धतीनं जिकरीचं काम परीक्षकांनी केलं त्या परीक्षकांना सुद्धा आपण सन्मानित करूया. मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्री महोदयांना. स्पर्धेचे मुख्य परीक्षक म्हणून प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे यांनी काम पाहिलं आणि त्यांच्या तोडीचं काम, ज्यांना सगळ्यात जास्त जिकरीचं काम होतं, त्याही काही स्पर्धकांना, परीक्षकांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. वृषाली केकरे, बारिश दाते, विनय नारंग, डॉक्टर प्राजक्ता बस्ते, प्रफुल्ल सावंत आणि दिनेश वैद्य या सर्व परीक्षकांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि सर्वांचं अभिनंदन. आणि फोटोसाठी तुम्ही सगळेजणांनी एकत्र आम्हाला इथे येणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर एडीआय या संस्थेचे प्रतिनिधी म्हणून असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया ही जी संस्था, जी शासकीय, खाजगी आणि विविध सामाजिक कार्यामध्ये उत्तम डिझाईनचा, त्यांचा वैद्यकीय किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये उत्तम असा सहभाग ते त्यांच्या डिझायनर्सच्या माध्यमातून नोंदवतात, अशा एडीआय संस्थेच्या योगेश दांडेकर आणि बाळकृष्ण महाजन यांनाही मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. श्री प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे, वृषाली केकरे, बारिश दाते, विनय नारंग, डॉक्टर प्राजक्ता बस्ते, प्रफुल्ल सावंत, दिनेश वैद्य या सर्व तज्ज्ञ मंडळींचं, परीक्षकांचं पुन्हा एकदा आभार आणि त्यांचं अभिनंदन. कारण 3000हून अधिक देशातील, परदेशातील स्पर्धकांच्या या क्रिएटिव्हिटीला त्यांनी परीक्षण करून एक निवड केली आहे, तो विजेता ठरवला आहे. हे खूप जिकरीचं आणि अवघड असं काम होतं, पण ते त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केलं. सर्व जे आपले साधू म्हणत आलेले प्रत्येक आखाड्याचे जे 2 प्रतिनिधी आहेत, आपल्या सर्वांना माझी विनंती राहील की आपल्या बैठकीच्या ठिकाणी आपण आता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत जातोय, तर आपल्या सर्वांना विनंती आहे प्लीज बैठकीच्या ठिकाणसाठी प्रस्थान करण्यासाठी. सभी महाराज, साधु, महंत जी से मेरी विनती है कि आप कृपया माननीय मुख्यमंत्री जी के अगले बैठक के लिए सीएम कैबिनेट हॉल में प्रस्थान करें. धन्यवाद.
सर्व मान्यवरांचे, सर्व उपस्थित परीक्षकांचे, स्पर्धकांचे, त्यांच्या कुटुंबियांचे, विविध अधिकारी वर्गाचे मी पुन्हा एकदा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणच्या वतीनं तुमचे आभार मानतो. धन्यवाद.